रोजसाठी तुम्ही बॉर्डर रांगोळ्या शोधताय का? तर मग बघा, मी आणलेल्या सोप्या 4 बॉर्डर रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या बॉर्डर रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे ती टिपके देऊन घेतलेली, मी डॉट दिलेले आहेत बघा, आणि बोटाच्या मदतीने आपण त्याला असं तुऱ्यांचा आकार देऊन घेणार आहोत. फिरवून घ्यायचा आहे गोल बोटाच्या मदतीने. बघा, सर्व डॉट मी गोल फिरवून घेतलेले आहेत. आता मध्ये आपण पानं काढून घेणार आहोत. मी हिरव्या रंगाने डॉट देऊन घेतलेले आहेत. आता बरोबर एक सोडून दोन जे तुऱ्यासारखे आकार आहे त्याच्या खाली बरोबर आपण डॉट देऊन घ्यायचा आहे. बाटलीच्या झाकणाने थोडासा चपटा आकार देऊन पानांचा आकार द्यायचा आहे. काडीच्या मदतीने बरोबर रेषा ओढून घ्यायच्या आहेत. आता एक थोड्याशा इकडे तिकडे वाकड्या तिकडे रेषा झाल्या तरी काही हरकत नाही. जेव्हा फायनल लुक आपण बघतो रांगोळीचा तेव्हा अगदी सुंदर दिसतो. तर मध्ये मध्ये मी ऑरेंज रंगाचे प्रत्येक पानाच्या देठाच्या इथे ऑरेंज रंगाचा एक डॉट देऊन घेतला. आता बघा, वरच्या बाजूला सुद्धा आपण 2-3 डॉट देऊन एक दिव्याप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. बघा, मी बरोबर एक मोर सोडून किंवा एक तुरा सोडून बरोबर डॉट देऊन घेतलेले आहेत. आता वरच्या बाजूला लाईट ऑरेंज कलरचा आपण डॉट देणार आहोत आणि थोडासा वरती तो. आता हे जे सफेद डॉट आहे ते खालच्या बाजूला ओढायचे आहेत आणि ऑरेंज डॉट आहे तो वरच्या बाजूला ओढून घ्यायचा आहे काडीच्या मदतीने. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा आपण थोड्याशा रेषा ओढून एक डॉट देऊन घेणार आहोत. त्यामुळे काय होईल, रांगोळीमध्ये जास्त रिकामी जागा दिसणार नाही आणि रांगोळीला भरगच्चपणा येईल. आता खालच्या बाजूला सुद्धा जी रिकामी जागा दिसते बघा, तिथे सुद्धा आपण पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेणार आहोत आणि त्यामध्ये लाल रंग टाकून घेणार आहोत. बघा, मी सर्व पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेतले. आता त्यामध्ये आपण लाल रंग थोडासा टाकून घ्यायचा आहे. बघा, रांगोळी अगदी सुंदर आहे आणि अगदी पटकन होणारी आहे. रोजची काढण्यासाठी अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. आता त्या पिवळ्या रंगाचे जे डॉट दिलेले आहे आपण त्याच्याखाली सुद्धा आपण 2-2 डॉट देऊन घेतले. बघा, फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे रोजची काढण्यासाठी. तो वरती एक दिव्याप्रमाणे आपण आकार काढून घेतलेला आहे. तिथे लाल रंग थोडासा भरून घेतला. आता पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे ती सुद्धा खूप सोपी आहे. बघा, एक क्रॉस लाईन 2-2 मारून घेतलेले आहेत. क्रॉस लाईन मारायचे आहेत 2, डबल लाईन मारून घ्यायच्या आहेत. बघा, मी डबल लाईन क्रॉस मारून घेतलेली आहे. आता दोन्ही बाजूनी आपण तिलचा जो आकार असतो ना त्याप्रमाणे एक आकार देऊन घेणार आहोत. ज्या क्रॉस रेषा मारलेल्या आहेत त्याच्या दोनही बाजूला एक गुणिलेचं चिन्ह असतं त्याप्रमाणे आपण करून घेणार आहोत. नंतर आपण त्याच्या बाजूला दिलचा आकार तयार करून घेणार आहोत. आता प्रत्येक दोन्ही बाजूला जे दिलचे आकार आपण काढलेले आहेत ते 4-4 पाकळ्यांचं फूल काढून घ्यायचं आहे. बघा, फूल काढण्याची पद्धतसुद्धा अगदी सोपी आहे. आता खालच्या आणि वरच्या बाजूला एक कोणाचे आकार आपण काढून घेणार आहोत. त्यामुळे काय होईल, रिकामी जागा जास्त दिसणार नाही. आता जी फुलं काढलेली आहेत त्यामध्ये आपण रंग भरून घेणार आहोत. बघा, मी लाल रंग भरून घेतलेला आहे. आता ह्या रांगोळीमध्ये तुम्ही रंग नाही भरला, असेच सफेद रंगाने रांगोळी काढून हळदी कुंकू टाकून जरी ठेवली तरीसुद्धा सुंदर दिसते. आता फुलाच्या वरती एक तुरा काढून घेतलेला आहे. तिथे सुद्धा डॉट देऊन घेतले. फुलाच्या मध्ये पिवळ्या रंगाचा एक डॉट देऊन घेतला. आता ज्यामध्ये रिकाम्या रेषा दिसतात बघा, ज्या आपण क्रॉस लाईन काढलेल्या आहेत तिथे आपण हिरव्या रंगाचा एक डॉट देऊन त्यामध्ये थोडासा आणखी लाईट हिरवा रंग टाकून घेणार आहोत. पोपटी रंग टाकून घ्यायचा आहे आणि जे कोण तयार केलेलं आहे तिथे हळदी कुंकाचा डॉट देऊन घ्यायचा आहे. आता जे मध्ये आपलं चौकोन तयार झालेला आहे छोटासा, तिथे सुद्धा आपण एक हळदी कुंकाचा डॉट देऊन घेणार आहोत. त्याचे तुऱ्याप्रमाणे आकार काढले, तिथे सुद्धा थोडासा निळा रंग भरून घेतला. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. रोजची काढण्यासाठी देवासमोर काढू शकता तुम्ही, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अगदी सुंदर आहे आणि अगदी झटपट होणारी आहे. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे बघा. आता पुढची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपी आहे बघा. एक क्रॉस लाईन मी काढून घेतलेली आहे. क्रॉस लाईन काढायची आहे. तुम्ही सरळ रेषा जरी काढली तरी चालेल. क्रॉस लाईन तुम्हाला येत नसेल, सरळ जरी रेषा काढली तरीसुद्धा सुंदर दिसते.
आता जो खोल भाग आहे बघा रेषेचा, तिथे आपण डॉट देऊन घ्यायचे आहेत. आपण तिथे काडीच्या मदतीने फुलं तयार करून घेणार आहोत. बोटाच्या मदतीने थोडासा चपटा आकार देऊन घ्यायचा आहे डॉटला. बघा मी कशा प्रकारे काडी ओढून फुलं तयार करून घेतलेली आहेत. अशा पद्धतीने सर्व फुलं तयार करून घ्यायची आहेत. बघा सर्व फुलं मी काडीच्या मदतीने हळूवारपणे काडी फिरवायची आहे आणि फुलं तयार करून घ्यायची आहेत. अगदी सोपी पद्धत आहे बघा. आणि देठ काढून घ्यायचे आहेत हिरव्या रंगाने. बघा मी सर्व फुलांना देठ काढून घेतले. आता थोडा थोडा पिवळा रंग आपण त्यामध्ये भरून घेणार आहोत. बघा अगदी सोपी आहे ही रांगोळीसुद्धा. आणि मध्ये ऑरेंज रंगाचा एक डॉट देऊन घ्यायचा आहे फुलांमध्ये. काडीच्या मदतीने थोडासा त्या पाकळ्या आहेत त्या आतल्या बाजूला ओढून घ्यायच्या आहेत. सोपी आहे ही सुद्धा रांगोळी बघा रोजची काढण्यासाठी. आता मध्ये मध्ये आपण कळ्या आणि पानंसुद्धा काढून घेणार आहोत छोटी छोटी. हिरव्या रेषा मी मारून व्हाईट रेषा मी मारून घेतलेल्या आहेत. त्याला आपण डॉट देऊन कळ्या काढून घेणार आहोत. आणि मध्ये मध्ये डॉट देऊन बघा पानंसुद्धा काढायची आहेत आपल्याला. काडीच्या मदतीनेच काढायचं आहे. काही ड्रॉईंग वगैरे करत बसायची गरज नाही. काडी थोडीशी ओढून घ्यायची काडीने पानं हे दाखवल्याप्रमाणे. थोडासा हिरव्या रंगाचा देठ मागच्या बाजूला काढून घ्यायचा डार्क हिरव्या रंगाने. आता कळ्यासुद्धा मी काढून घेतल्या आहेत बघा. पिवळा आणि ऑरेंज रंगच वापरलेला आहे कळ्या काढण्यासाठी सुद्धा. बघा ही रांगोळी पण सोपी आहे, अगदी पटकन होणारी आहे. तुम्हाला जर आवडली तर नक्की दरवाजासमोर काढून बघा. आता पुढची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपी आहे बघा. मी डॉट काढून घेतलेले आहेत 4-4. तर हे असेही ठेवून किंवा तुम्ही बांगडी ठेवून जरी डॉट काढून घेतले. आता समोरासमोर डॉट काढायचे आहेत 2-2 बघा. वरच्या बाजूला 2, खालच्या बाजूला 2 आणि काडीच्या मदतीने बाहेरच्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत. आता सर्व डॉट चपटे करून घ्यायचे आहेत बोटाच्या मदतीने आणि काडीच्या मदतीने बाहेरच्या बाजूला डॉट ओढून घ्यायचे आहे. बरोबर मधोमध ओढायचं आहे. डॉटच्या मधोमध घ्यायचं आहे आणि मागच्या बाजूला डॉट ओढून घ्यायचे आहेत. तर सर्व डॉट मी त्याचप्रमाणे ओढून घेतलेले आहेत. आता एक मोदकाप्रमाणे आपण आकार देऊन घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनी काडी फिरवायची आहे व्यवस्थित. बघा दोन्ही बाजूनी काडी फिरवून घेतलेली आहे. आणि एक मोदकाप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे. आता सर्वच ज्या पाकळ्या आहेत सर्व पाकळ्यांना मोदकाप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे. तर मी सर्वच पाकळ्यांना बघा मोदकाप्रमाणे आकार देऊन घेतला. बघा सर्वच पाकळ्यांना मी आकार देऊन घेतलेला. आता मध्ये आपण ऑरेंज रंगाचा डॉट देऊन घेणार आहोत. ही रांगोळी अगदी सोपी आहे बघा आणि अगदी झटपट होणारी आहे आणि खूप सुंदर दिसते. पूर्ण जेव्हा आपण फायनल लुक बघतो रांगोळीचं अगदी सुंदर दिसते. आता मध्ये बघा मी हिरव्या रंगाने पोपटी रंगाने डॉट दिलेले आहेत. तर हे डॉट थोडेसे आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत. चपटा आकार द्यायचा आहे थोडासा बघा. झाकणाच्या मदतीने मी चपटा आकार देणार आहे आणि ते डॉट फिरवून घेणार आहे थोडेसे. तर याप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. बघा थोडे थोडे फिरवून घ्यायचे आहेत. किंवा तुम्ही इथे मध्ये पानंसुद्धा काढली तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. अशाच नवीन रांगोळ्या बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी नक्की बघा. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल माझी ती नक्की काढा. रोज दरवाजासमोर छोटीशी का होईना रांगोळी नक्की काढा. त्यामुळे काय होतं आपला पूर्ण दिवस अगदी सुंदर जात असतो. अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.